आमचा नाविलाज. काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की जी मागणी केली आहे तुम्ही काही ओबीसी किंवा कुणबी जातीची सर्टिफिकेट दिली ती खोटी आहे, तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी अशी इश्यू झाली असेल तर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यांवर दोघांवरही कारवाई होईल. मग बरोबर आहे ना, आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार. कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या, तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार. म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून. खऱ्या जरी असले तरी, आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार. कारण ओलं उभं तुमचंच जळतं आहे, कारण सरकार तुमचं आहे ना, त्यामुळे कसं तुम्हीच जळणार. पण तुम्ही हे पण करा ना, ज्या मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं आहे त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिलं की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. तेही 14% रद्द करा, त्याच्यावरती पण कारवाई करा. मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा. दिले 14%, त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते 1994ला त्याच्यावरही कारवाई करा. तेही 16% वरचं रद्द करा. करा ना, ते का जमत नाही? म्हणजे ते खरं धरता का तुम्ही? म्हणजे द्वेष, जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे? तुम्हीच वाढायला लागले ना. आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही. म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला. 13% आरक्षण तुम्ही दिलं, तुम्हीच रद्द केलं. आता हे 10% हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याचिका दाखल झालेली, म्हणजे हेही जाणार. मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार. म्हणजे खोड्या तुम्हीच करणार. आता आमच्या नोंदी सापडल्या 57 लाख. प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार. म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले. आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं, मग आम्ही जातीवादी. आणि तुम्ही कसे वागा, तुम्ही कसे वागा. म्हणजे नाही का, एखाद्या जिल्ह्यात असतं बघा, मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला, आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा. तसं झालं हे. म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा, तसं झालं खेळी. आता तुम्ही सांगताल तेच नसतं, मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी. आम्हालाच मतदान करा, नाही तर मग जातीवादी. ते असं म्हणतात की मंडल कमिशनला विरोध करणं